मंडळी, भाजपनं काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये राज्यभरातल्या पदाधिकाऱ्यांचं प्रदेश अधिवेशन घेऊन विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं। त्या अधिवेशनात भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे मोरके कोण असतील तर ते शरद पवार आहेत अशी घणाघाती टीका करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांवर टीका केली। त्याशिवाय उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत अशी जहरी टीका करून ठाकरेंनाही डिवचलं। पण अमित शहांनी ठाकरे आणि पवारांवर केलेली ही घणाघाती टीका आगामी विधानसभा निवडणुकांच्या सभांचा ट्रेलर आहे असा अंदाज बांधला जातोय। दरम्यान लोकसभेच्या अपयशाला विसरून आपल्या सगळ्यांना आक्रमकपणे विधानसभेला सामोरं जायचंय असा संदेशही त्यावेळी शहांनी कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना दिला। मंडळी, त्याच वेळी देवेंद्र फडणवीस यांनी मैदानात उतरा आणि ठोकून काढा, मात्र एकच अट, हिट विकेट नको अशा पद्धतीचं आक्रमक वक्तव्य करून एक प्रकारे ती निवडणूक भाजप कशी लढवणार आहे याचा अंदाज दिला। शहा आणि फडणवीस यांनी परवा एक प्रकारे भाजपच्या निवडणुकीचा टोन सेट केला असं दिसून येत आहे। मंडळी, यावेळी भाजप पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीत उतरून महाराष्ट्र जिंकण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे। पण मंडळी, भाजपनं कितीही तयारी केली, कितीही ताकद लावली तरी महाराष्ट्रात अशा 5 जागा आहेत जिथं भाजपचा विजय खूप अवघड आहे असं म्हटलं जात आहे। मग असे कोणते 5 विधानसभा मतदारसंघ आहेत जिथल्या राजकीय परिस्थितीनुसार भाजपचा पराभव अटळ आहे असा अंदाज मानला जातोय? सगळं सविस्तर जाणून घेऊया। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। तर भाजपचा पराभव निश्चित आहे असा पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे इस्लामपूर। मंडळी, सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर हा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा बालेकिल्ला समजला जातो। 2008 मध्ये त्या मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून जयंत पाटील हे 2009, 2014 आणि 2019 या तिन्ही टर्मला इस्लामपूरचे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत। 3ही वेळा त्यांनी तिथं एकहाती विजय मिळवलेला आहे। तिथं त्यांचा विशेष प्रभाव असून त्या मतदारसंघात त्यांना आव्हान देईल असा आश्वासक चेहरा भाजपकडे नाही आहे। शिवाय माजी अर्थमंत्री, गृहमंत्री, ग्रामविकास मंत्री आणि जलसंपदा मंत्री असताना जयंत पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिलेलं बळ या जोरावर यंदाही ते विधानसभेचं मैदान सहज मारतील अशी परिस्थिती आहे। त्यामुळेच तिथं भाजपनं कितीही प्रयत्न केले तरी त्यांना पराभवच स्वीकारावा लागेल असं बोललं जात आहे। पुढे भाजपला विजय अवघड जाईल असा दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे वरळी विधानसभा मतदारसंघ। मंडळी, वरळी मतदारसंघातून गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे आदित्य ठाकरे निवडून आले होते। ठाकरे यांना त्या निवडणुकीत 89,248 मतं मिळाली होती, तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार असलेल्या राष्ट्रवादीच्या सुरेश माने यांना फक्त 21,821 मतं मिळाली होती। ठाकरेंनी तब्बल 67,427 मतांच्या फरकानं त्यावेळी विजय मिळवला होता। सध्या बदललेल्या राजकारणामुळे राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस हे महाविकास आघाडी म्हणून एकत्र असल्यामुळे त्या तिघांच्या एकत्रित ताकदीचा फायदा आदित्य ठाकरे यांना होईल। शिवाय त्या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते आणि माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांची मोठ्या प्रमाणात ताकद आहे आणि त्यांनी वेळोवेळी आदित्य ठाकरेंना समर्थन देऊन त्यांनी ती दाखवून दिलेली आहे। विशेष म्हणजे पक्षफुटीनंतर मुंबईतील चौथा आलेला शिवसैनिक ठाकरे घराण्यातील व्यक्तीला निवडून आणण्यासाठी त्वेषानं काम करेल हे तर असं बोललं जात आहे। मंडळी, त्या मतदारसंघात गेल्यावेळी ठाकरे घराण्यातील व्यक्ती उभी आहे म्हणून राज ठाकरे यांच्या मनसेनंही त्यांचा उमेदवार न देता आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिला होता। पण यावेळी मनसे तसं करेल असं दिसत नाही, त्यामुळे तिथली मनसेची ताकद विसरता येणार नाही आणि सध्या मनसेनं स्वबळाचा नारा दिल्यानं ते लोकसभेसारखं भाजपला किंवा शिवसेनेला पाठिंबा देणार नाहीत हे देखील फिक्स आहे। परिणामी तिथं त्यांनी उमेदवार दिला तर मतविभाजन होऊन आदित्य ठाकरेंचा विजय आणखी सोपा होईल असं बोललं जात आहे। त्यानंतर तिसरा मतदारसंघ तो म्हणजे मुंब्रा कळवा। मंडळी, मुंब्रा कळवा हा महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला समजला जातो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून ते 3 पेक्षा अधिक वेळा तिथं निवडून आलेले आहेत। त्या मतदारसंघात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे आणि मुस्लिम बांधव त्यांच्या मागे विशेष अशी ताकद उभी करत असल्यानं ते एकतर्फी तिथून निवडणूक जिंकतात असं दिसून आलंय। शरद पवार यांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते म्हणून त्यांना ओळखलं जातं। त्याचबरोबर स्वतःची ताकद, पक्षाशी एकनिष्ठता आणि विरोधात कोणताही तुल्यबळ उमेदवार नसणं या त्यांच्या जमेच्या बाजू असून त्यांचा देखील यंदाच्या विधानसभेतील विजय निश्चित मानला जातोय।
त्यामुळं मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातही भाजपच्या पदरी पराभवच पडेल असं बोललं जात आहे। पुढे चौथा आहे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ। मंडई नगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात सध्या रोहित पवार यांनी त्यांची विशेष ताकद तयार केली आहे। युवा तरुणांच्या प्रश्नांना विधानसभेत कायम वाचा फोडणं यामुळे मतदारसंघातील संपूर्ण तरुण वर्गाचा रोहित पवार यांना पाठिंबा मिळताना दिसतोय। 2019 साली त्यांनी त्या मतदारसंघातून तब्बल 1,35,824 मतं मिळवून विजय मिळवला आणि भाजप नेते राम शिंदे यांचा पराभव केला। गेल्या 5 वर्षात रोहित पवारांनी मतदारसंघात वेगवेगळी कामं करून आपला जनसंपर्क वाढवलेला आहे। त्याशिवाय अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतरही रोहित पवारांनी शरद पवारांना खमकी साथ दिली आणि वेळोवेळी अजित पवार यांच्या पक्षातील नेत्यांना थेटपणे अंगावर घेतलं। त्यामुळे त्यांच्या मतदारसंघासह सर्व राज्यभरात त्यांची एक आक्रमक नेते म्हणून ओळख निर्माण झाली आहे। परिणामी कर्जत जामखेड विधानसभा निवडणुकीत त्यांना आव्हान देण्याची क्षमता असलेल्या नेत्याची भाजपमध्ये वानवा असल्यानं पुन्हा रोहित पवारच तिथून विजयी आघाडी घेतील असं बोललं जातंय। आता भाजपला विजयासाठी घाम फोडू शकणारा शेवटचा मतदारसंघ आहे तो म्हणजे तासगाव कवठे महाकाळ। तसं पाहिलं तर तासगाव कवठे महाकाळ हा राष्ट्रवादीचे स्वर्गीय नेते आणि माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांचा बालेकिल्ला मानला गेलेला विधानसभा मतदारसंघ। आर.आर. यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या प्रभावी विकास कामांमुळे तिथं त्यांना मानणारा मोठा मतदार वर्ग आहे। दरम्यान आबांच्या निधनानंतरही मतदारांनी आबांच्या पत्नी सुमनताई पाटील आणि मुलगा रोहित पाटील यांच्या मागे आपली संपूर्ण ताकद उभी केलेली आहे। आबांच्या अकाली निधनानंतर सुमनताई पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर तिथून 2दा विजय मिळवलेला आहे। पण आता नुकतंच शरद पवार यांनी सांगली दौऱ्यावर असताना आर.आर. यांचे चिरंजीव रोहित पाटील यांना आगामी काळात साथ देण्याचं आव्हान तासगाव कवठे महाकारांना केलंय आणि जवळपास रोहित पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब फिक्स झालाय। रोहित पाटील हे गेल्या काही वर्षात सक्रिय राजकारणात प्रभावीपणे वावरताना दिसून आलेले आहेत। त्याशिवाय टेंबू पाणी प्रश्नावर त्यांनी आपल्या मातोश्रींसोबत केलेल्या उपोषणापासून त्यांच्यातल्या नेतृत्वाची चर्चा होताना दिसतेय। मतदारसंघातला युवा वर्ग सुद्धा त्यांच्या भाषणाला आणि नेतृत्वाला पसंती देत असल्याचं दिसून येत आहे। दरम्यान आर.आर. पाटील यांच्या कुटुंबियांची त्या मतदारसंघातील ताकद, आर.आर. आबा यांना मानणारा मोठा वर्ग आणि सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाला असलेलं पोषक वातावरण यामुळे रोहित पाटील यांचा या मतदारसंघातील विजय हा निश्चित दिसतोय। त्यामुळं तिथं त्यांना हरवणं भाजपला सोपं जाणार नाही असं बोललं जात आहे। तर मंडळी, या 5 ठिकाणी सध्याचं महाराष्ट्रातील राजकीय वातावरण बघता भाजपसाठी काटेकी टक्कर असणार आहे असं दिसतंय। पण या मतदारसंघांबाबतचा तुमचा अंदाज नेमका काय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। सोबतच असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेषभर या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।